घरातली परिस्थिती काय आहे दाखवा बरं. व्हिडिओ शूटिंग करून ठेव रे भाऊ. सारा नेमका उशीर झाला त्यांना अकोल्याला साहेबांना जायचं होतं त्याच्यामुळे ते गेले. गाय काहींचे जनावर गेले, काहींचे फळबागा उद्ध्वस्त झाल्या, काहींचे वावराची माती वाहून गेली, डायरेक्ट वाळूच तयार झाली, दगड तयार झाली, वावरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल. आता आपण पाहिलं की 2-4 दिवसापूर्वी अहिल्यानगरमध्ये असणारा जो काही नगर तालुका आहे, नगर तालुक्यामध्ये असणारा खडकी, खंडाळा, वाळकी हा जो परिसर आहे इथं ढगफुटी झाली आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आज मी पूर परिस्थिती ओसरल्यानंतर म्हणजे आजचा 3रा-4था दिवस असेल. आता मी खडकी या गावामध्ये, आपण जर पाहिलं नदीपासून साधारण 200 मीटर अंतरावरती असणारा जो गोठा आहे, या गोठ्यामध्ये मी आहे. आता सध्या ही जी परिस्थिती पाहिली तुम्ही, इथला पूर्ण कोबा हा पाण्याने वाहून गेला आणि ही परिस्थिती तुम्हाला मी दाखवतोय. हे पहा, या ठिकाणी काही गाया वाहून गेल्या, त्यांच्या काही ज्या उंचीवरती होत्या त्या गाया वाचल्यात, कारण गोठ्याला कंपाऊंड होतं त्याच्यामुळे वाचल्यात. म्हणजे पूर्णपणे गाया पाण्यामध्ये होत्या. आता ही परिस्थिती आहे, पूर्ण गोठा पडलेला आहे. ही पहा, गोठ्याच्या वरून पाणी गेलं इकडल्या साईडला आणि या ठिकाणी आता हे स्वतः या गोठ्याचे मालक या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांनाच विचारूयात नेमकी काय परिस्थिती. नमस्कार सर. नमस्कार, माझं नाव नंदू रोकडे आहे. दिनांक 27 मेला इतका भयंकर पाऊस झाला. 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस होता. एक 3:30 पावणे 4च्या दरम्यान कधी न घडणारा असा पूर, जवळपास 100 वर्षात असा कधी पूर घडला नसताना असा पूर आला. त्यावेळेस आम्ही आमच्या जीवाची पर्वा करून आम्ही इकडं लांब धाव घेतली व आम्ही आमचा जीव वाचवला. त्याचप्रमाणे माझ्या गायी होत्या, काही गायी आहेत, काही गायी गेल्या. इथं गेट तुटलं, ह्या गेटमधून काही गायी पळाल्या व काही गायी आहेत त्या आम्ही नंतर पूर्वसनंतर मित्राच्या मदतीने गावात नेल्या. अशा काय आता तुम्हाला काही शासनाची काही मदत नाही, शासनाने आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. सर्व अधिकारी वर्ग आला, त्यांनी सगळं व्यवस्थित पंचनामा करून दिला व महाराष्ट्र अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे साहेब यांनी बी येऊन शेतकऱ्याला पूर्णपणे आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला मदत मिळवून देऊ. तुमचं किती नुकसान झालंय? साधारणतः आता नुकसान आहे, गोठा वगैरे पडला, इथला कोबा वगैरे होता ते गेल्या, दूध कुट्टी मशीन, त्याचबरोबर चारा कुट्टी मुरघासाच्या बॅगा होत्या 100 टन, परत पशुखाद्य होतं 10 बॅगा, परत गायला लागणारा औषध उपचार याचा बी खर्च होता, ते बी गेला. दूध किती होतं आपलं? दूध यापूर्वी 200-2.25 लिटरच्या पुढे दूध भरायचं माझं. आता तुम्ही जो काय गोठा उभा केला, हा फार्म उभा केला, तर एक सुरुवात कधी केली तुम्ही याची? सुरुवात एक 8 वर्षापासून सुरुवात केली. आम्ही एक गाय करीत असा व्यवसाय उभा केला होता. त्याच्यानंतर कोरोना पिरियडमध्ये माझं परत एकदा नुकसान झालं, त्यावेळेस बी मी परत गाय कमी केल्या त्या. त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मदतीने मला त्यांनी PMEJP अंतर्गत लोन दिलं, तर त्या लोनमधून मी परत गायी घेतल्या होत्या. त्या गायी घेतल्यानंतर माझा आता फॉर्मला आला होता, 250 लिटरपर्यंत दूध जात होतं साधारणतः. त्याच्यानंतर परत ह्या परिस्थितीमध्ये आता दूध 120-130 लिटरपर्यंत जाते. काही गायी गेल्या, काही आहेत, पण आता त्यांचं पूर्ण हेच डिस्टर्ब झाल्यामुळं त्यांचे जनजीवन, त्याच्यामुळे आता ते पूर्वपदावर यायला वेळ लागेल. किती खर्च घेतला होता आपण? 11,26,000 रुपये. आता पूर्णपणे हा तुमचा झालेला इतका मोठा लॉसच म्हणावं लागेल. हां, आता काय परत गोठा उभारणार कसं काय? आता जशी ताकद येईल तसं परत करावंच लागेल चालू, पर्याय नाही शेतकऱ्याला काही. आणि नेमकी आता तुम्ही शासनाला, प्रशासनाला काय सांगाल की बाबा आता हे समजा तुमचं जे काही नुकसान झालंय तर ठीक आहे, याच्यातलं मान्य आहे की प्रत्येक शेतकऱ्याला पूर्णपणे नुकसान भरपाई नाही मिळणार, पण आता जर तुम्ही 11 लाख कर्ज घेतलं तर एक तुम्हाला बी काही म्हणा शासनाने आधार देणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं काय? नाही, शासन बी काही थोड्या प्रमाणात आधार देईल असे आम्हाला शाश्वत. त्याचबरोबर सेंट्रल बँकेचे माझे इन्शुरन्सचे काही क्लेम वगैरे आहेत, ते त्यातून काहीतरी मला आर्थिक भार भेटेल अशी आशा आहे. आता पूर आला, आपण जर पाहिलं नद्यांवरती झालेलं अतिक्रमण, जर हे अतिक्रमण झालं नसतं तर
काय काय ना पुराची परिस्थिती तुम्हाला वाटतं ना का याच्यापेक्षा कमी नाही, असते? अतिक्रमण बी आहे त्याला जबाबदार, पण पुरच असा होता की त्याला अतिक्रमण बी म्हणता येणार नाही. एक ढगफुटीच झाली, ती 2-4 वर बंधारे फुटले, त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात साऱ्या गावात पाणी होते. त्याच्यामुळे अतिक्रमणाचा बी विषय आहे, पण पाऊसच मोठ्या प्रमाणात होता. साधारण तुमच्या गावाचं किती कोटींचं नुकसान झालं असं? गावचं भरपूर नुकसान झालं. जवळजवळ 16-17 गायी होत्या. आता ज्या काही गाया वाहून गेल्या, ज्या वेळेस पाण्याचा फ्लो प्रचंड फ्लो होता, त्यावेळेस हे कंपाऊंड म्हणजे जे लाकडं वगैरे जे होते किंवा दगड होते मोठे, आता आपण पाहतोय की दगड सुद्धा याच्यावरती आदळले, हे खांब उपटून पडले आणि त्याच्यानंतर या गायी याच्या बाहेर वाहून गेल्या. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आपण जर पाहिलं ही घासाची परिस्थिती पहा, घास राहिलेलाच नाही, पूर्णपणे वाहून गेलाय. याला फक्त काड्या शिल्लक आहे थोड्याफार प्रमाणात. तर आता समजा जे काही जनजीवन विस्कळीत झाले किंवा गाया वाहून गेल्या, ज्या काही शिल्लक गाया आहेत, आता चाऱ्याची सध्या परिस्थिती जर पाहिली, कोण तुम्हाला चारा पुरवतं, काय सध्या परिस्थिती? काल अहिल्यानगरचे खासदार माननीय निलेश लंके साहेब यांनी खडके गावचा दौरा केला, त्याचबरोबर माझ्या गोठ्याला बी भेट दिली व त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चारा पोहोच करतो. त्याप्रमाणे काल संध्याकाळी आम्हाला चारा आला, तरी चारा बी आमच्या गुरांना मिळाला. इथून पुढे बी आम्ही 10-15 दिवस तुम्हाला चारा देऊ अशी आम्हाला त्यांनी दोघांनी बी आश्वासन दिलेलं आहे. आता आपण जे पाहतोय ही मकापासून बनवलेलं जो मोर घास आहे त्याची 5 टनाची बॅग आहे. अशा इथून खूप साऱ्या बॅगी वाहून गेल्यात. एक 12-13 बागी केल्या मी, आता एक शिल्लक राहिली, हे लिंबाच्या आधाराने राहिली, बाकीच्या अशा फुटबॉल फेकल्यावर बॅगा वाहून जात होत्या. तर 5 टनाची बॅगा आपण जर विचार केला तर 12-13 बॅगा अशा वाहून गेल्यात. म्हणजे विचार करा पाण्याचं जे असणारं स्पीड आहे ती किती असेल. आता जी वरची साईड तुम्हाला जी दिसते ते बांबू वगैरे दिसत आहेत लांब, आपण जर पाहिलं तर तिथपर्यंत पाण्याचा फ्लो होता. म्हणजे नदीपासून साधारण एक 500 ते 600 मीटर अंतर, म्हणजे दोन्ही 1 किलोमीटरच्या परिसरात पूर्ण पाण्याचा असा फ्लो होता. आता विहीर पण पाहिली आपण, ही जवळपास अर्ध्याच्या आसपास विहीर बुजली गेली असेल. इथं पहा वरती खांब आहेत, खांबावरती सुद्धा आपल्याला दगड वगैरे पडलेले दिसत आहेत. म्हणजे पूर्ण यांचा जो काही खतासाठी त्यांनी जो काही खड्डा केलेला होता किंवा त्यांचा जो काही उकंडा होता तो पूर्णपणे या ठिकाणी नामशेष झालेला आहे. खत पाहायला सुद्धा शिल्लक नाही. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, नदीने ज्यावेळेस त्यांचा असणारा येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग पहा आता तुम्ही. माणूस वाहून जाईल एवढं नित्तळ पाणी या ठिकाणी चालू आहे. पाठीमागे जर आपण पाहिलं तर आपल्याला काही बंधारे जे वाहून गेलेत. आता हा बंधारा अर्धा फुटलेला आहे आणि वरचे 5-6 बंधारे अक्षरशः पुराणी फुटलेत आणि वाहून गेलेत. हे पहा खाली नदी आणि पाण्याचं तुम्ही रुद्ररूप पहा. आज 4था-5वा दिवस आहे आणि यांचा जो असणारा मार्ग होता तो या ठिकाणावरून होता. आता तिथं पूर्णपणे दगडांचा डोंगर तयार झालाय. एवढी भयान परिस्थिती खडकी गावची झालेली आहे. पलीकडल्या साईडला बी आपण पाहू शकता पूर्णपणे जे काही खरीप नदीवरती टाकलेलं होतं किंवा आता याला अतिक्रमण म्हणता येईल, ती पूर्णपणे शेतकऱ्याच्या शेतात केलेलं आहे. आणि काळीच्या जमिनी आता पूर्ण दगडमय झालेल्या आहेत. म्हणजे अख्ख्या शेतामध्ये दगड पसरलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. पाहू आता येणाऱ्या काळामध्ये प्रशासन नेमकी काय खबरदारी घेणार, शेतकऱ्यांसाठी नेमकी प्रशासन आणि राज्य सरकार काय करणार आहे या खडकी गावासाठी म्हणा, खंडाळा असेल, वाळकी असेल. तर चला या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. आणि यांचा जो असणारा मार्ग होता तो या ठिकाणावरून होता. आता तिथं पूर्णपणे दगडांचा डोंगर तयार झालाय. एवढी भयान परिस्थिती खडकी गावची झालेली आहे. पलीकडल्या साईडला बी आपण पाहू शकता पूर्णपणे जे काही खरीप नदीवरती टाकलेलं होतं किंवा आता याला अतिक्रमण म्हणता येईल, ती पूर्णपणे शेतकऱ्याच्या शेतात केलेलं आहे. आणि काळीच्या जमिनी आता पूर्ण दगडमय झालेल्या आहेत. म्हणजे अख्ख्या शेतामध्ये दगड पसरलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. पाहू आता येणाऱ्या काळामध्ये प्रशासन नेमकी काय खबरदारी घेणार, शेतकऱ्यांसाठी नेमकी प्रशासन आणि राज्य सरकार काय करणार आहे या खडकी गावासाठी म्हणा, खंडाळा असेल, वाळकी असेल. तर चला या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र.